गडचिरोली जिल्ह्यात चालक व पोलीस शिपाईसाठी भरती घेण्यात येत आहे। पोलीस मुख्यालयात गडचिरोली जिल्ह्यातील 12 तालुक्यातून आलेले युवक युवती हे भरती प्रक्रिया सुरू आहे। आपल्यासोबत पोलीस अधीक्षक निलोत्पल सर आहेत। सर, किती पदासाठी भरती आहे आणि किती दिवस हा प्रोसेस चालणार? एकूण 717 पोलीस शिपाईचे पद आणि 27 चालक पोलीस शिपाईचे पद यासाठी गडचिरोली पोलीस दल या वर्ष भरती घेत आहे आणि 11 फरवरीपासून ते भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे, जे 7 मार्चपर्यंत चालणार आहे। आतापर्यंत आम्ही चालक पोलीस शिपाईची मैदानी चाचणी घेतली आहे। मागच्या 2 दिवसापासून पोलीस शिपाईची मैदानी चाचणी सुरू आहे आणि अत्यंत ट्रान्सपेरंट पारदर्शक पद्धतीने आमची भरतीची प्रक्रिया सुरू आहे। प्रत्येक ठिकाणी आम्ही जे ह्युमन इंटरव्हेन्शन आहे, जे मानवी हस्तक्षेप आहे, ते आम्ही कम्प्लिटली एलिमिनेट केलेलं आहे। राईट फ्रॉम हाईट आणि चेस्ट मेजरमेंटपासून चिप वाटप, RFID बेस 1600 मीटरचे रनिंग, RFID बेस 100 मीटरचे रनिंग आणि मोजक्याच जिल्हा गडचिरोली पूर्ण महाराष्ट्रात आहे, ज्यामध्ये जे गोला फेकचे पण आम्ही टेपने मेजर करत नाही, प्रिझम टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्ही डिस्टन्स मेजर करत आहे। रिझल्ट्स पण ऑटोमॅटिक जनरेट होत आहे आणि कन्सोलिडेटेड रिझल्ट्स पण ऑटोमॅटिकली जनरेट होत आहे। पूर्ण ठिकाणी अत्यंत पारदर्शक पद्धतीने टेक्नॉलॉजीचा वापर करून यावर्षीची पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। सर, यात स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येत आहे का किंवा दुसऱ्या जिल्ह्यातील उमेदवारी भरती देऊ शकतात? 2018 पासून गृह विभागाची अधिसूचना आहे की गडचिरोली जिल्ह्याची जी भरती आहे पोलीस भरती, फक्त गडचिरोली जिल्ह्याचे रहिवासी प्रमाणपत्र असलेले युवक त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात आणि त्या अनुषंगाने फक्त गडचिरोली जिल्ह्याचे जे रहिवासी आहे, स्थानिक रहिवासी आहेत, त्यांच्यासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे। 27,000 ॲप्लिकंट्स यांनी या भरती प्रक्रियेसाठी अप्लाय केलेलं आणि सर्वात हर्षची बात हे आहे की आमचे जे अतिदुर्गम क्षेत्र आहे, जिथे मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही पोलीस मदत केंद्र उघडलेलं आहे, ज्या एरियाचे लोक लिबरेटेड एरिया आणि सिक्युरिटी व्हॅक्यूम असल्यामुळे तिथे आमचे पोलीस प्रेझेन्स नव्हता, त्या एरियाचे लोक पोलीस भरतीमध्ये पार्टिसिपेट करत नव्हता। यावर्षी बिनागुंडा, फुलनार, तुमरकोटे यासारखे, कवंडे यासारखे अतिदुर्गम भागात पण युवक येऊन या भरती प्रक्रियेमध्ये सहभाग घेत आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या भरती गडचिरोली पोलीस दलाची या वर्षाची भरतीला भेटत आहे। सर, शेवटचा प्रश्न, 31 मार्च जवळ आहे। केंद्रीय गृह विभागाने किंवा अमित शहानी म्हटलं होतं की 31 मार्च पर्यंत नक्षलवाद संपुष्टात आणू। गडचिरोली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात कुठे ना कुठे ऑपरेशन्स सुरू आहेत, तर माओवादची किंवा नक्षलवादची गती काय आहे सध्या? जसं आपल्याला पण माहित आहे, मागच्या आठवड्यामध्ये एक मोठ्या चकमक झाली होती। 3 दिवस 3 रातचे लांब ऑपरेशनमध्ये त्यांचे जे मुख्य नेता होते गडचिरोलीचे DKZCM प्रभाकर यांना कंठस्नान घालण्यामध्ये गडचिरोली पोलिसला यश प्राप्त झालं होतं। आता मोजक्यात फक्त 6 कॅडर ऑन रेकॉर्ड गडचिरोली पोलीसचे उरलेला आहे, ज्यामध्ये 2 पुरुष आणि 5 महिलांचा समावेश आहे आणि त्यामध्ये गडचिरोलीचे फक्त 2 कॅडर आहे। इतर बिजापूर आणि छत्तीसगडचे इतर जिल्ह्याचे ते कॅडर्स आहे आणि त्यांच्यावर आमचे वर्कआउट सुरू आहे। मी परत आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना पण विनंती करतो की तुम्ही आत्मसमर्पण करून मुख्यधारामध्ये प्रवेश करा, अन्यथा आमचे जे नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याची तयारी सुरू आहे। आपण बघू शकतो, पोलीस अधीक्षक निलोत्पल TV9च्या माध्यमाने माओवाद जे उरलेले आहेत त्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी आवाहन केलेलं आहे। या अगोदरही TV9ने आवाहन केला होता, जे उरलेले माओवादी होते आत्मसमर्पण करावे, परंतु 1 आठवडा अगोदर ते चकमकीत मारले गेले आणि आताही सध्या एक आवाहन पोलीस विभागामार्फत होत आहे आणि सध्या गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद संपुष्टात आणण्यासाठी किंवा जे रिक्त पदे आहेत त्याची पूर्तता करण्यासाठी पोलीस भरती प्रक्रिया जी आहे ते गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुरू आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मी MD इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।